भांडणाचा वचपा काढण्यासाठी मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याच्या संशयावरून युवकाला सांगवी पोलिसांनी अटक केली। खुनाची घटना 7 जुलै रोजी झेंडे अंजन तालुका शिरपूर इथं घडली। देवीदास तथा देवा गुलाब बहिरम असं मृत युवकाचे नाव आहे। तो झेंडे अंजन येथील रहिवासी होता। मात्र विकास विजय महाले याच्याशी 7 जुलैला त्याचं भांडण झालं। त्यातून संतापलेल्या विकासनं मोठा दगड उचलून देवीदासच्या डोक्यात टाकला। या घटनेत तो गंभीर जखमी झाला। त्याला तातडीनं धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। संशयित विकास महाले याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। काल दिनांक 7/7/2025 रोजी रात्री 20 वाजता विकास विजय महाले आणि देवीदास उर्फ देवा गुलाब बहिरम दोन्ही राहणार झेंडे अंजन हे गावामध्ये फिरत असताना त्यांचं आपसात भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विकास महाले याने देवीदास उर्फ देवा बहिरम याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं। सदरची भांडण छोटूबाई गोटू बहिरम या महिलेने स्वतः पाहिले। त्यानंतर उपचारादरम्यान देवीदास बहिरम याचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी विकास महाले याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।